बघा आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. साधारणपणे MS वर्ड हे जे काही टूल आहे किंवा हे काही डॉक्युमेंट आहे, साधारणपणे जे काही लिखाण काम करण्यासाठी संगणकाचा वापर करून म्हणजे डॉक्युमेंट लिहिणं असेल, संपादित करणं असेल, ते फॉर्मॅटिंग करणं असेल, त्याची प्रिंट काढणं असेल, या अनुषंगाने याचा वापर केला जातो. अहवाल लेखन आहे, त्यानंतर पोस्टर असेल, जाहिराती असतील, या विविध अनुषंगाने याचा त्या ठिकाणी वापर हा होत असतो. तर मग प्रामुख्याने जेव्हा आपण त्या संदर्भामध्ये बोलतो तर बघा, हे जे काही मायक्रोसॉफ्टचं ऑफिस आहे त्यामध्ये वर्ड कसं सुरू करायचं हा मुद्दा आहे. बघा, त्याचा साधारणपणे वापर लक्षात आला का तुमच्या? मी काय सांगतो आहे, हॅलो, आवाज येतोय ना माझा? हॅलो, बघा, तर मग हे जे काही ऑफिस आहे ते कसं सुरू करणार, तर बघा साधारणपणे त्यासाठी आपल्याला जो काही संगणक आहे त्याच्यामध्ये त्याच्या स्टार्टवर आपल्याला जायला लागतं. बघा, मग जाऊन मध्ये जे काही मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, बघा, जसं की तुमच्या लक्षात येत असेल, स्क्रीन तुम्हाला दिसत असेल, ऑल प्रोग्राम्स दिसतंय का? हो. बघा, ऑल प्रोग्राम मध्ये गेल्यानंतर पुढे आपण जे काही मायक्रोसॉफ्टचं ऑफिस आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि त्यानंतर त्या ऑफिसवर गेल्यावर जे काही वर्ड आहे त्या वर्ड मध्ये जाऊन आपण जे काही ब्लँक डॉक्युमेंट आहे ते ब्लँक डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपण निवडत असतो. बघा, स्क्रीन तुमच्या समोर आहे, तुम्हाला दिसत असेल, बघा, वर्ड. मग आता याच्यामध्ये जे काही याचे विविध वापर आहे ते आपण बघणार आहोत. जसं की सुरुवातीला आपण फाईल मध्ये जाऊया. फाईल मध्ये जाऊन तिथं एक न्यू वर क्लिक करायचं. आपल्याला एक नवीन डॉक्युमेंट तयार करायचं आहे म्हणून ब्लँक वर क्लिक करा. बघा, एक ब्लँक डॉक्युमेंट त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसेल. बघा, इथं ही जे काही जागा दिसते आहे, ही जी काही रिक्त जागा आहे, एम्प्टी स्पेस ज्याला आपण म्हणतो, बघा, मग या ठिकाणी आपण काय करू शकतो, आपण टेक्स्ट घालू शकतो, म्हणजे लिहू शकतो. तर मग ते साधारणपणे कसं लिहिणार, तर बघा, जो काही कीबोर्ड आहे त्याच्या मदतीने आपण तिथं लिहूया. मग आता सपोज आपण सुरुवातीला तिथं लिहिलं F5 BCom, सब्जेक्टचं नेम लिहिलं सब्जेक्ट कॉम्प्युटर concepts and
ऍप्लिकेशन, त्याच्यामध्ये टॉपिक लिहिला आपण, सपोज MS वर्ड. बघा तुमच्या समोर सुरुवातीला आपण एम्प्टी डॉक्युमेंट घेतलं, न्यू मध्ये जाऊन त्यानंतर जिथं जे टेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे ते टेक्स्ट आपण त्या ठिकाणी लिहिलं. हा बोला. स्क्रीन दिसत नाहीये. आवाज नाही आला मला, परत सांग. स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत आहे का? ओके ओके, एक मिनिट, लवकर सांगायचं. हो, आता दिसते का आता? हो. बरं ठीक आहे. मी जे टाईप केलं ते दिसतंय का? बघा मी आपण काय केलं, फाईल मध्ये जाऊन न्यू वर जाऊन ब्लॅक डॉक्युमेंट घेतला. हा जो एरिया आहे हा ब्लँक एरिया आहे. आता काय करतोय आपण, लिहायचा आहे, टेक्स्ट टाकतो आहे. टेक्स्ट म्हणजे जो काही मजकूर आपण लिहितो आहे तो मजकूर लिहिला. बघा हा लिहिलेला जो काही मजकूर आहे बघा बाळांनो, मग याच्यावरती आपण काय करूया, वेगवेगळे ऑपरेशन करणार आहे. तत्पूर्वी आपण सुरुवातीला ते सेव्ह कसं करायचं, तर बघा काय करा, बघा फाईलवर जा. फाईलवर गेल्यानंतर सेव्हचा ऑप्शन दिसतोय का? बघा बरं, फाईल सेव्ह दिसतंय का? बघा माऊसचा एरो, त्या सेव्ह वर क्लिक करा. आपल्याला जिथं सेव्ह करायचं आहे, मग सपोज माय डॉक्युमेंट मध्ये, मग आपण त्या फाईलला नाव दिलं, समजा FYBCom. दिसतंय नाव दिलेलं. त्याच्यानंतर आपण PDF, प्लेन टेक्स्ट, बरेचसे प्रकार आहेत. तर आपल्याला वर्ड डॉक्युमेंट म्हणून सेव्ह करायचं म्हणून वर्ड डॉक्युमेंट निवडा. आणि इथं बघा सेव्ह दिसतंय का उजव्या बाजूला, बॉटमला खालच्या बाजूला? हो. तिथं क्लिक करा. बघा आता तुमच्या फाईलला नाव आलं इथं बघा, FYBCom दिसतंय का हेडिंग, FYBCom वर्ड. बघा जिथं कीबोर्ड सॉरी माऊसचा जो काही एरो आहे त्याच्याने तुमच्या लक्षात येईल. दिसला? बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर वेगवेगळे जे काही पर्याय आहेत MS वर्ड मध्ये, असंख्य असे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला एकेकाचा अभ्यास करायचा. सुरुवातीला आपण जे काही फॉन्ट आहे त्या फॉन्ट संदर्भामध्ये बघूया. बघा फॉन्ट म्हणजे काय, जो काही लिपी आपण ज्याला मराठीमध्ये म्हणू शकतो, तर ती लिपी कशी बदलायची. समजा आता मग त्यासाठी बघा वर्ड मध्ये आपल्याला जे काही बदल करायचे असतात, तर ज्या गोष्टीचे बदल करायचे असतात सर्वप्रथम ती गोष्ट आपल्याला सिलेक्ट करायला लागते. मग आपण समजा हे FYBCom हा जो काही भाग आहे आपण हा सिलेक्ट केला. बघा लक्षात येतंय, स्क्रीनवर दिसत असेल तुमचं. बघा माऊसची लेफ्ट की दाबून धरायची आणि सिलेक्ट करायचा. झालाय सिलेक्ट, दिसतंय? बघा जर दिसत असेल तर सांगायचं आहे, किंवा काही अडचण असेल तर ती देखील सांगायची आहे. बघा अशा पद्धती मी असं समजतो की तुम्हाला दिसत आहे, आवाज देखील येतो आहे. हा आता हे सिलेक्ट केलं की असे फॉन्ट आहेत, मग आपण आपल्याला हवा तो निवडू शकतो. अल्जेरियन फॉन्ट घेतला. बघा आता हा इथं फॉन्ट निवडला आपण, त्याच पद्धतीनं आपण त्याची साईज म्हणजे आकार देखील बदलू शकतो. म्हणजे बघा जसं आपण त्याची साईज वाढवत जाऊ तसं तसं ते जे काही टेक्स्ट आहे ते मोठं मोठं होत जाईल. बघा आपण समजा 24 घेतलं. आता जेव्हा अशा पद्धतीने आता आपण समजा फॉन्ट बदलला, त्यानंतर बघा फॉन्टचा आकारही निवडला. आता आपण काय करू, खालच्यांचा पण फॉन्ट बदलू. समजा त्याचा आपण फॉन्ट घेतला टाइम्स न्यू रोमन. आता फॉन्ट बदलला, त्याचा आकार कसा बदलायचा, बघा साईज. ठीक आहे, आपण 12ची साईज घेतली, आता 14ची घेऊ. साईज तुमच्या पुढचं आहे बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन आणि फॉन्टचा रंग कसा निवडायचा. बघा मग आता
सपोज आपल्याला हा जो काही भाग आहे सब्जेक्ट कम्प्युटर कॉन्सेप्ट अँड ऍप्लिकेशन, हा भाग आपल्याला बोल्ड करायचा आहे, तो सिलेक्ट करा. बोल्ड दिसेल. त्यासाठी आपण खालचा भाग सिलेक्ट करा, आय वर क्लिक करा, बघा ते इटॅलिक झालेलं दिसेल. त्यानंतर समजा आपल्याला अंडरलाईन द्यायची आहे, मग ज्या भागाला अंडरलाईन द्यायची आहे तो निवडा, बघा युअर अंडरलाईन युअर टेक्स्ट, त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला अंडरलाईन आलेली दिसेल. त्यानंतर बघा आता समजा आपल्याला हे जे काही टेक्स्ट आहे तर त्याचा आपल्याला रंग बदलायचा आहे, ज्या भागाचा आपल्याला रंग बदलायचा आहे तो सिलेक्ट करा. त्यानंतर बघा टेक्स्टचे जे काही कलर्स आहेत ते दिसत आहे. सपोज मी ग्रीन कलर घेतला, हिरवा रंग पोपटी तो निवडला. तुम्हाला ते जे काही नाव आहे त्या नावाचा त्या ठिकाणी बघा रंग जो काही आहे तो रंग ती छटा ठिकाणी बदललेली दिसेल. त्यानंतर आता जसं आपण रंग बदलला तर तसे आपण त्यांची जे काही अलाइनमेंट म्हणजे काय, तर जे काही टेक्स्ट आहे ते डाव्या बाजूला, उजव्या बाजूला की मध्यभागी, हा जो काही ब्लँक भाग दिसतो आहे, हे जे काही पेज दिसत आहे बघा, तर याच्या कोणत्या बाजूला घ्यायचं, तर मग समजा आपण ते सिलेक्ट केलं, बघा सेंटरला घ्यायचं असेल तर इथं क्लिक करा सेंटर अलाइनमेंट वर, ते तुम्हाला सेंटरला गेलेलं दिसत असेल. त्यानंतर समजा ते आपल्याला राईट साईडला म्हणजेच उजव्या घ्यायचं असेल तर अलाइन राईट वर क्लिक करा, उजव्या बाजूला गेलेलं दिसत. सपोज आपल्याला ते आपल्या डाव्या बाजूला घ्यायचं आहे तर लेफ्ट अलाइन वर क्लिक करा, किंवा आपल्याला मध्यभागी घ्यायचं असेल तर सेंटर वर क्लिक करा, बघा ते आपल्याला आता सेंटर वर आलेलं दिसत. त्यानंतर आपण लाईन स्पेसिंग म्हणजे ज्या काही ओळीमध्ये जे असणारा अंतर आहे ते अंतर त्या ठिकाणी बदलू शकतो. बघा जिथं बदलायचंय तुम्हाला सगळं सिलेक्ट करा. बघा इथं आपण बिफोर पॅराग्राफ आपण स्पेस ऍड करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. समजा आपण रिमूव्ह केला, त्यानंतर त्या दोन ओळीमध्ये असणारं अंतर आपण समजा 2.0 घेतलं, तर बघा त्याच्या जे काही अंतर आहे त्या अंतरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय झालेला दिसेल, बदल झालेला दिसेल. आलं लक्षात? त्यानंतर जर समजा आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये डिझाईन करायचं असेल किंवा अजून पण बघा वर्ड मध्ये समजा आपल्याला त्याची स्टाईल बदलायची आहे, समजा आपण एक टेक्स्ट F5 सिलेक्ट करून त्याची स्टाईल बदलायची आहे, तर तिथं क्लिक करा. बघा तुम्हाला त्याची स्टाईल तिथं जे टेक्स्ट दिसत आहे त्या स्टाईलने ते झालेलं त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर समजा हा जो काही भाग आहे ह्या भागाला आपल्याला त्या ठिकाणी बुलेट्स नंबर्स द्यायचे असतील, बुलेट द्यायचे, त्यातील वेगवेगळ्या छटा आहेत, समजा आपल्याला अशा पद्धतीचे द्यायचे, ते सिलेक्ट करा, तुम्हाला त्याला ते तिथं आलेलं दिसेल. अशा पद्धतीनं त्यानंतर आपण टेबल घेऊ शकतो. समजा आपण टेबल वर जा, ज्या साईजचा टेबल घ्यायचा आहे तो निवडा. त्यानंतर समजा आपण बुलेट काढून टाकूया टेबल मध्ये असणारे. मग आता समजा 3 कॉलम आणि जेवढ्या रो पाहिजे तेवढ्या आपण घेऊ शकतो. बघा टेबल, त्या टेबलची देखील आपल्याला डिझाईन बदलता येते. ही डिझाईन बदलायची तर काय, समजा हिरवा, अनेक रंग छटा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण त्यामधून आपल्याला हवे तो पद्धतीचा त्या ठिकाणी टेबल घेऊ शकतो.
वर्ड मध्ये आपण ते जे काही टेबल आपण घेऊ शकतो, त्याचे टायटल देऊ शकतो, त्यानंतर आपण ही माहिती त्यामध्ये ऍड करतो. सिरियल नंबर 1, सिरियल नंबर 2 अशा पद्धतीने आपण रो वाढवायच्या असतील तर बघा वरची रो राईट क्लिक करा, इन्सर्ट म्हणा. बघा रोज अबो की बिलो, वरच्या बाजूला की खालच्या बाजूला, आपल्याला जिथं पाहिजे तिथं आपण काय करू शकतो, त्याच्या काही त्या रो ऍड करू शकतो. सपोज आपल्याला बिलो त्याच्या खाली रो घ्यायची आहे तर मग आपण बिलो रो वर क्लिक करा, तुम्हाला रो त्या ठिकाणी वाढलेली दिसेल. अजून घ्यायचे असेल तर परत बिलो म्हणा. बघा अशा पद्धतीनं आपण नंबर ऑफ रोज त्या ठिकाणी ऍड करू शकतो. तसंच आपल्याला जर कॉलम ऍड करायचा असेल, कॉलम सिलेक्ट करा, इन्सर्ट जा, डाव्या बाजूला हवा की उजव्या बाजूला, समजा आपल्याला उजव्या बाजूला आहे, राईट म्हणा. बघा कॉन्टॅक्ट नंबर घेतला, त्याच पद्धतीने सपोज आपण पुढची फील्ड घेऊया, विलेज. वेगवेगळे पिक्चर आहे, शेप्स आहेत, अशा असंख्य अशा गोष्टी आपल्याला वर्ड मध्ये दिलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्यक्षपणे त्या हाताळाल तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतीलच. माझ्या मते आतापर्यंत जितका भाग वर्डचा सांगितला तो तुमच्या लक्षात आलेला असावा.